नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। कॅन्सर हा विकार म्हटला की माणसाला आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय दिसूनच येतं, पण त्या कॅन्सरवरती मात करता येते त्याचं जर योग्य ते निदान झालं तर। आणि या सर्व सुविधा आता पुण्यात बाणेरला उपलब्ध होत आहेत आणि त्या MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च युनिटच्या माध्यमातून होत आहे। जाणून घेऊयात याविषयीचा हा अहवाल। भारतात अल्पशा कालावधीत कर्करोग उपचार क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण करणाऱ्या MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरनं पुण्यात बाणेर येथे नुकतेच आपल्या 5व्या केंद्राचे उद्घाटन केले। आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनुसरून अशी सेवा ते देतात। सुलभ, सुखकर आणि रुग्णकेंद्री सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी सुरू झाल्याचे दिसून येते। पुण्यातील शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, स्वारगेट आणि कल्याणीनगर येथे केंद्र प्रत्यक्ष काम करतच आहे। आता बाणेर भागातही ते सुरू झाले आहे। या प्रसंगी MOC बाणेरचे अनुभवी कर्करोग तज्ञ डॉक्टर श्वेता लुंकड, डॉक्टर मंगेश मेखा, डॉक्टर निखिल शिरसी, डॉक्टर रेश्मा पुराणिक आणि लिजा बलसारा उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर मंगेश मेखा। आपल्या या MOC बाणेर या सेंटरमध्ये आपण मेडिकल ऑन्कॉलॉजी क्षेत्रातील सर्व काही सेवा सुविधा उपलब्ध असलेलं एक कम्युनिटी कॅन्सर सेंटर इथे अस्तित्वात आणलेलं आहे। तर या सेंटरमध्ये आपल्याला किमोथेरपी डे केअर तत्वावर देण्यात येते। आजकालच्या कॅन्सर थेरपीच्या विभागांमध्ये 70 ते 80% पेशंटची कॅन्सर ट्रीटमेंट ही किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपीच्या ॲडमिशन्स आणि पुन्हा ॲडमिशनसाठी यायला लागतं आणि त्याचा ॲडमिशन टाईम, डिस्चार्ज टाईम यामध्ये आपण वेटिंग पिरियड कमी करून त्यांचा हा कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा प्रवास कसा सुखकर करता येईल यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे। इथं थेरपी व्यतिरिक्त ऑन्कोलॉजी रिलेटेड डाएटिशियन, त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग प्लस फिजिओथेरपी आणि वेलनेस याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ॲडिक्वेट स्टाफ अवेलेबल आहे। तसंच कॅन्सर पेशंटना जो काय हेअरफॉल होतो तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे स्काल्प कूलिंग मशीन ड्युरिंग किमोथेरपी पेशंटला हे देण्यात येतं। आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी। केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध। निर्मल सुगंधी उटणे। प्रेक्षको, आपण वर्तमानपत्रामध्ये, टेलिव्हिजनवरती नेहमीच बलात्कार आणि त्याच्याशी संबंधित बातम्या पाहत असतो आणि काळजाचा थरकापही उडतो। अशा वेळेला आपल्याला दिल्लीतल्या घटना, मध्य प्रदेशमधल्या घटना, उत्तर प्रदेशमधल्या घटना, महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या घटना आपल्या डोळ्यासमोर झरकन येतात। पण या बलात्कारावरती पुस्तक लिहिण्याचं आणि ते बलात्कार या नावानं प्रयत्न पुण्यात श्री विवेक काशीकर यांनी केले। त्याचं उद्घाटन डॉक्टर अभिजित वैद्य आणि डॉक्टर मेधाताई पुरवन यांच्या उपस्थितीत नुकतंच करण्यात आलं। लेटेस्ट एका कुठल्यातरी बाबाला अटक झालेली आहे। असे अनेक बुवा, बाबा, मांत्रिक, ज्योतिषी स्त्रियांच्या अंधश्रद्धांचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घेऊन लैंगिक शोषण करतात। त्यांच्या बातम्याही येतात, पण त्यावर तेवढ्या उघडपणे चर्चा होत नाही। ती थोडीशी दबक्या आवाजात होते असं आम्हाला जाणवतं। कारण बुवा असतो, बाबा असतो, त्याचं एक समाजामध्ये मोठं नाव असतं, प्रतिष्ठा असते, त्यामुळे त्याच्या विरुद्ध बोलायला लोक घाबरतात किंवा नको त्याच्या उगाच कशाला आपण त्याचा वाईटपणा घ्यायचा अशा कदाचित भावना असेल, त्यामुळे त्याच्यावर फारसं उघडपणे बोललं जात नाही। आपल्याला आठवत असेल कदाचित माहिती, जे जुने लोक आहेत त्यांना 1990च्या दशकामध्ये, म्हणजे आज राशीचक्र या नावाने जो प्रसिद्ध शरद उपाध्ये 1990च्या दशकामध्ये त्यांनी हे सगळ्या ज्योतिष प्रकारच्या अनुषंगाने स्त्रियांची कशी फसवणूक केली होती, स्त्रियांची कसं गैरवर्तन केलं याची एक सिरीज लोकसत्ता, म्हणजे सांग लोकसत्ता नावाचं एक दैनिक त्यावेळेला होतं, लोकसत्तानीच चालवलेलं। ज्ञानेश्वरीच्या आणि संत साहित्याचा अभ्यास झाला आणि त्यानंतरची पुढची 12 वर्ष ही समाजी चळवळीमध्ये गेली। म्हणजे आतापर्यंतच्या 24-25 वर्षाच्या काळामध्ये 2 टप्प्यामध्ये मला काम करता आलं। पहिला टप्पा की संतांच्या सगळ्या विचारावर काम करता आलं, संतांचं
विचारसंतांच्या भूमिका हे सगळं मला समजून घेता आलं. आणि त्यानंतरच्या पुढच्या 12-13 वर्षामध्ये संविधान आणि सामाजिक जे काही विषय आहेत समाजापासून दुर्लक्षित राहिलेत आणि त्या विषयांवर खरं तर काम केलं गेलं पाहिजे. अशा दुर्लक्षित विषयांवर आपल्याला काम करायला मिळालं. या पद्धतीने हात घालणं ही गोष्ट सोपी नाही, पण ती काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज ओळखून तुम्ही हे पुस्तक लिहिलंय. छोटेखानी पुस्तक असलं तरी एखाद्या प्रबंधाचा जो एक एक्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणलं जातं, समरी म्हणली जाते, किंवा आमच्या एखाद्या रिसर्च पेपरची जी एक सुरुवातीची समरी असते ज्याला ॲब्स्ट्रॅक्ट म्हणलं जातं, तर हे पुस्तक हा एक प्रकारे एका अत्यंत व्यापक विषयाचा ॲब्स्ट्रॅक्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या पुस्तकातल्या वाक्यावर अनेक प्रकरणं लिहिली जाऊ शकतात आणि अनेक पुस्तकं त्यांच्या प्रकरणांवर होऊ शकतात आणि म्हणून मी त्यांचं फार मनापासून अभिनंदन करतो. तर मगासपासून जी काही चर्चा झाली, पहिलं तर मी सांगते की विवेक काशीकर यांना मी गेल्या 5-7 वर्षापासूनच तसं ओळखते, कारण ते मला वेळोवेळी वेगवेगळ्या चळवळींमध्ये भेटतात. कुठे आम्ही सलोख्यासाठी हातात पांढरे कागद घेऊन उभे असतो, तर कुठे इतर कुस्तीपटू महिलांच्या वरती जे लैंगिक शोषणाचं झालं त्याच्यासाठी आम्ही घोषणा देत कुठेतरी कर्वे पुतळ्याला भेटतो. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उटणे. नमस्कार प्रेक्षक. भटकी आणि मोकाट कुत्री आपल्याला रस्त्यावरती जागोजागी दिसतात. आपण 4 चाकी वाहनात असतो त्यावेळी ती भुंकतात आणि काही अंतरावरती ती पुन्हा निघून जातात. पण दुचाकी असेल, सायकल असेल किंवा पायी चालणारे असतील तर त्यांच्यावरती ते हल्ला करतात. या कुत्र्यांची जबाबदारी नेमकी कोणाची? सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय जाऊन आला, पण परिस्थिती आहे तिथे तशीच आहे. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरती झालेला हा एक भयानक प्रकार. हा पिसाळ्याला पकडलं. आता या दुसऱ्या कुत्र्याला मारत होता ना ते. दुसरं कोणातलं? हा पागल झालंय ना. इकडने इकडनं पिसळलेले. कुणाला चावलंय? ते चाव सुटला ते सुटल ते सुटल ते पिसाळ्याला कुत्रा आहे. सुटल ते जाऊ लॉक नाहीच ते सुटलं तर
रिक्षा आहे का फाडण चकुले वाघागत मारत होता मग कशी कसं वाढत होतं वाघासारखं फाडत होतं वाघ कसा फाडतो